आता पाहूया बातम्या विस्तारानं। संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे। या पार्श्वभूमीवर अधिवेशनाच्या आधी केंद्र सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे। संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू या बैठकीमध्ये दोन्ही सभागृहातल्या विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत। हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी सर्व पक्षांचं सहकार्य अपेक्षित असल्याचं रिजिजू यांनी म्हटलं आहे। या काळात होणाऱ्या चर्चांमध्ये सर्व पक्षांनी सहभाग घ्यायला हवा आणि संसदीय लोकशाही अधिक मजबूत करावी असं आवाहन त्यांनी केलं आहे। 19 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनामध्ये अणुऊर्जा विधेयक 2025, विमा कायदा दुरुस्ती विधेयक, भारतीय उच्च शिक्षण आयोग विधेयक 2025 आणि राष्ट्रीय महामार्ग सुधारणा विधेयक यासह इतर महत्त्वाची विधेयकं चर्चेसाठी आणि मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहेत।